27 सप्टेंबर 2019 शरद पवारांना ईडीच्या चौकशीची नोटीस। पवारांनी ईडी ऑफिसमध्ये चौकशीला जाण्याची तयारी दाखवली। त्यानंतर साताऱ्यातील पावसातील सभा संपणार असं म्हटलं जात असतानाच पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत 54 आमदार निवडून आणले। 2014 मध्ये राष्ट्रवादीचे फक्त 41 आमदार होते आणि काँग्रेसचे 42। 2019 मध्ये समोर लढायला कुणीच नाही असं परसेप्शन देवेंद्र फडणवीस तयार करत होते। त्याचा फायदाही त्यांना मिळताना दिसत होता। मात्र पवारांना ईडीची नोटीस आली आणि त्यांनी त्या संकटाचं संधीत रूपांतर केलं। या संधीचं सोनं करून दाखवलं। शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या पहिल्या सुनावणीला हजर राहून तेच करण्याचा प्रयत्न केला। आयोगासमोरच्या सुनावणीला त्यांनी हजर राहण्याची तशी गरज नव्हती। मात्र पहिल्याच सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहून पवारांनी बाजी मारली आहे। सुनावणी संपल्यानंतर पवार बाहेर आले तेव्हा त्यांच्यासोबत होते त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी। सिंघवींनी माध्यमांना सांगितलं की अजित पवार गटाकडून इमॅजिनरी डिस्प्यूट तयार करण्यात आलाय। त्याच आधारावर आयोगानं आमचं म्हणणं ऐकून न घेताच पक्षात वाद असल्याचं ठरवून टाकलंय। पण राष्ट्रवादी पक्ष ज्यांनी बनवला, उभा केला, वाढवला ते शरद पवार माझ्या सोबत आहेत। पवारांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीला जातीनं उपस्थित राहून आपलं आणि पक्षाचं नातं काय आहे हे जनतेला दाखवून दिलंय। त्यांनी स्वतः तिथं उपस्थित राहण्याने अनेक गोष्टी साध्य केल्या। त्या काय आहेत पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी उन्मेष खंडागळे, तुम्ही पाहत आहात माय महानगर लाईव्ह। शरद पवार निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजर राहिले, त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य केल्यात आणि काही अनुत्तरित प्रश्नांचीही उत्तरं दिली आहेत, ती त्यांच्या कृतीतून। अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही वाद नाही। काका पुतण्यांमध्ये सर्व काही आलबेल आहे। त्यांच्या वरचेवर भेटी होत आहे। दोन्ही गट एकच आहेत। दादाच आमचे नेते या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं आणखी संशय बळावला होता। मात्र शुक्रवारी झालेल्या निवडणूक आयोगाच्या पहिल्या सुनावणीला हजर राहून शरद पवारांनी संशयाचं धुकं दूर केलंय आणि या संशयाचा फायदा शरद पवारांऐवजी अजित पवारांना जास्त व्हायला लागला होता। त्यालाही आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे। दादांच्या बंडामागं शरद पवारच आहेत हे जे परसेप्शन तयार होत होतं ते पवारांच्या एका कृतीनं नष्ट झालं। भाजप विरोधातील वोट बँकमध्येही निर्माण होणारा संभ्रम दूर झालाय। त्यामुळे काठावरील मतदारांनाही ते आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता आहे। यामुळे इंडिया आघाडीतील नेत्यांनाही हायसं वाटलं असण्याची शक्यता आहे। कारण काका पुतण्यांमध्ये जो वाद आहे त्यात पुतण्या भाजप सोबत गेल्यानंतर काका आपल्या सोबत कसे राहणार ही चिंता त्यांनाही सतावतच होती। या सुनावणीच्या आधी पवारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी राहुल गांधींचीही भेट घेतली होती। त्यामुळे पवार हे इंडिया आघाडी सोबतच कायम आहेत आणि पुतण्याने केलेल्या बंडाला त्यांचं समर्थन नाही हे त्यांच्या एका उपस्थितीनं दाखवून दिलंय। शरद पवारांनी दुसरी गोष्ट साध्य केली आहे ती म्हणजे अजूनही मी मैदानात आहे हे दाखवून दिलंय। निवडणूक आयोगाच्या सुनावणीला अजित पवार गटाकडून कोणीही हजर नव्हतं आणि तशी गरजही नव्हती। मात्र पवारांनी सुनावणीला हजर राहून आपण अजूनही लढण्याच्या तयारीत आहोत हे दाखवून दिलंय। 83 वर्षांचा योद्धा लढतोय हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवलंय। पुन्हा एकदा 2019ची आठवण या निमित्तानं होते। तेव्हा फडणवीसांनी कुस्तीच्या आखाड्यात लढायला कोणीच नाही असं वक्तव्य केलं होतं। त्याला पवारांनी अशा लोकांनी कुस्ती लढायची असते का अशी बोचरी टीका करत फडणवीसांना मैदानातूनच बाद केलं होतं। कुस्ती संघाचा अध्यक्ष राहिलोय असं म्हणत नहिले पे दहीला टाकला होता। तेव्हा पवारांना कुठं काय आणि कसं बोलायचं, काय कृती करायची याचं अचूक टायमिंग माहिती आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय। मग ईडी चौकशीला स्वतःहून सामोरं जाण्याची तयारी असेल, नाहीतर साताऱ्यातील पावसातील सभा आपण लढायला तयार आहोत हेच 2019 मध्ये पवारांनी दाखवून दिलं होतं। आताही त्यांनी तेच केलंय। 83व्या वर्षीही आपण स्वतः स्थापन केलेला पक्ष आपलाच आहे याची लढाई लढत आहोत आणि लढत राहू हे दाखवून दिलंय। प्रत्येक व्यक्तीचा एक नैसर्गिक स्थायीभाव असतो, तो कायम लढणाऱ्याला साथ देत असतो। पवारांनीही हेच अचूक ओळखून आपण लढत आहोत हे ठसठशीतपणे शुक्रवारी दाखवून दिलंय। पवारांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजर राहून एक नैतिक विजय देखील मिळवलाय। अजित पवार गटाकडून पवारांच्या अध्यक्षपदालाच आव्हान देण्यात आलं। निवडणूक आयोगात सांगण्यात आलं की पक्षात पवार हे मनमर्जी कारभार करतात।
शरद पवारांच्याच उपस्थितीत त्यांच्या पुतण्याच्या वकिलांनी अशा पद्धतीनं केलेला आरोप हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच काय, पण महाराष्ट्रातील सामान्य माणसालाही न रुचणारा होता. ज्या शरद पवारांच्या जीवावर राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले, त्याच पवारांना पक्षात एकाधिकारशाही चालवली असं म्हणणं, त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणं आणि तेही त्यांच्या उपस्थितीत हे आरोप लावणं, हे जरा अतीत झालं. हे कार्यकर्ते खासगीत देखील बोलायला लागले. यामुळे शरद पवारांनी सुनावणीला उपस्थित राहून एक प्रकारे नैतिक विजय मिळवलाय. सोमवारी होणाऱ्या सुनावणीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळेल माहीत नाही, पण पहिल्या सुनावणीला जातीनं हजर राहून शरद पवारांनी बाजी मारली आहे. असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी mymahangar.com ला लॉग इन करा. त्यासोबतच आमचे सोशल मीडिया फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा. आणि यूट्यूबवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.